आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बँकिंग क्षेत्र झपाट्याने वाढतंय. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रत्येकाला बँकिंग यायलाच हवं. त्याचबरोबर नागरिकांना त्यांची सवय लागली पाहिजे. या सर्व गोष्टी लक्षात घेत तळागाळातील नागरिकांसोबत बँकिंग संबंधित काम करण्यासाठी आणि दैनंदिन कामकाजासाठी प्रादेशिक भाषांचा वापर करण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहे. ग्राहकांना सोयीस्कर बँकिंग अनुभव मिळावा म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा नियम जारी केलाय. आपल्या भारत देशात अनेक भाषा बोलल्या जातात आणि हे आपल्या भारतीय नोटांवर दिसून येतं. भारतीय नोटांवर समोरच्या बाजूला इंग्रजी आणि देवनागरी भाषा आहे. तसेच या नोटांच्या मागच्या बाजूला 15 प्रादेशिक भाषा आहे. याच पार्श्वभूमीवर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकेत इंग्रजी, हिंदी आणि त्या भागातील प्रादेशिक भाषेत व्यवहार करू शकता. रिझर्व्ह बँकेचे परिपत्रक आपल्याला बँक व्यवहारात मराठी वापरण्याचा हक्क देते. त्यानुसार बँकेतील सगळे सूचना फलक इंग्रजी, हिंदी आणि त्या भागातील स्थानिक भाषेत असायला हवे. त्याचबरोबर बँकेतील पुस्तकं, चेकबुक, पासबुक, पेस्लिप इत्यादी गोष्टी 3 भाषांमध्ये म्हणजेच इंग्रजी, हिंदी आणि त्या भागातील स्थानिक भाषेत असायला हवे. अशात जर एखाद्या बँकेने स्थानिक भाषेत व्यवहार करण्यास नकार दिला तर तुम्ही त्यांना त्याबद्दल लेखी अर्ज करू शकतात. लेखी अर्ज देऊन देखील तुमच्या समस्येचं समाधान झालं नाही तर तुम्ही थेट आरबीआय कडे तक्रार करू शकता. तुम्ही बँकेत व्यवहार करताना कोणत्या भाषेचा वापर करता? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा. तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.